नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, एक खूप आनंदाची बातमी सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जीएनएम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण 350 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट सांगायची तर या कोर्सच्या दरम्यान तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्वार्टर्स मध्ये मोफत राहता येते. त्यानंतर या दरम्यान तुम्हाला नाश्ता व जेवणही मोफत मिळते. तसेच तुम्हाला गणवेश भत्ता व धुलाई भत्ता सुद्धा मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जीएनएम चा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% परमनंट जॉब मिळतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नर्सिंगचा सुरुवातीचा पगार हा 71 ते 72 हजार रुपये आहे. म्हणजेच या कोर्सच्या दरम्यान तुम्हाला क्वार्टर्स मध्ये मोफत राहता येणार, मोफत नाश्ता जेवण मिळणार, तसेच काही ठराविक रक्कम महिन्याला मिळणार. आणि महत्वाचे म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यानंतर बीएमसी मध्ये 100% परमनंट जॉब मिळणार. तर एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुम्ही जीएनएम नर्सिंगला ऍडमिशन घ्यायला हवे. तर या 350 पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे. ती बघण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर येऊ आजच्या व्हिडिओकडे. तर आजच्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र या विभागामध्ये जीएनएम नर्सिंग म्हणजेच जनरल नर्सिंग विडीवायफरी या कोर्ससाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी जाहिरात आलेली आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 18/6/2026 ते दिनांक 29/6/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म तुम्हाला या लिंक द्वारे भरायचा आहे. ही लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता नक्की कोणते उमेदवार जीएनएम ऍडमिशन करता अर्ज करू शकणार आहेत ते आपण बघू. तर जे उमेदवार मागासवर्गीय आहेत अशा उमेदवारांना 12वीला 35% आणि खुला म्हणजेच ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना 12वीला 40% गुण असतील तर ते उमेदवार जीएनएम ऍडमिशन करता अर्ज करू शकणार आहेत. परंतु जे उमेदवार सायन्स साइड घेऊन 12वी उत्तीर्ण असतील त्या उमेदवारांना जीएनएम ऍडमिशनच्या वेळी प्रथम प्राधान्य मिळते. जर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कमी भरले असतील तर त्यानंतर कॉमर्स व आर्ट्सच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवारांची वयोमर्यादा काय असायला हवी. तर दिनांक 31/7/2026 रोजी उमेदवारांचे वय हे 17 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या उमेदवारांचा जन्म दिनांक हा 1/8/1991 पासून दिनांक 31/7/2009 पर्यंत असेल तेच उमेदवार या प्रवेशास पात्र असणार आहेत. यानंतर हा ऑनलाईन फॉर्म भरण्याची फी किती आहे ते आपण बघू. तर खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता 880 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकरता 533 रुपये एवढे आहे. त्यानंतर जर तुम्ही जीएनएम ला ऍडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी हा डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला येथे प्राधान्य दिले जाते. म्हणजेच इकडे 5% आरक्षण हे ज्या उमेदवारांनी एएनएम हा कोर्स केलेला असतो त्यांच्यासाठी राखीव असतात. परंतु एएनएम हा कोर्स ज्या उमेदवारांनी केलेला असतो व ते या जागांसाठी फॉर्म भरतात त्यावेळी या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असते. या प्रतिज्ञापत्रात आपण कुठेही नोकरीला नाही असे लिहून द्यावे लागते. त्यानंतर जर एएनएम हा कोर्स केलेल्या उमेदवारांनी कमी अर्ज केलेले असतील तर अशा 5% आरक्षणांतर्गतच्या जागा या बाकीच्या आरक्षणांमध्ये ऍड होऊन त्यानुसार भरल्या जातात. यानंतर अपंगांकरता एकूण 5% पदे आरक्षित आहेत. जर तुम्ही अपंग असाल व त्या अपंगाच्या प्रकारातून अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला आपल्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आणि जर पुन्हा अपंग कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर अशा 5% आरक्षणांतर्गतच्या जागा त्या प्रवर्गातील उमेदवारांमधून भरल्या जातात. यानंतर उमेदवारे 10वी व 12वी इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळ उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना चांगल्या पद्धतीने मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता आली पाहिजे. आता भरतीचा पुढचा टप्पा आपण बघू. म्हणजेच पहिले तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार,
त्यानंतर यावरून तुमच्या मेरिट लिस्ट लागणार आणि त्यानंतर असणार तुमच्या समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग. या काउन्सिलिंगला जाताना तुम्ही तुमच्या सोबत तुमची सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट न्यायची आहेत. तर जर तुमची येथे निवड झाली आणि तुम्ही हा कोर्स मध्ये सोडून दिला तर तुम्हाला 13,004 रुपयांचा दंड आकारला जाईल. तर हा 3 वर्षांचा जो GNM चा कोर्स आहे त्यामध्ये एकूण 350 जागांसाठीची जाहिरात निघालेली आहे. त्यामध्ये अ ला 45 जागा, अ ला 24 जागा, विजा ला 11 जागा, भज ब ला 9 जागा, भज क ला 12 जागा, भज ड ला 7 जागा, विमाप्र ला 7 जागा, इमावाला 67 जागा, EWS ला 35 जागा, ACBC ला 35 जागा आणि खुला प्रवर्गासाठी 98 जागा आहेत. सर्वात महत्वाचे सांगायचे तर या ज्या 350 जागा आहेत या फक्त महिला उमेदवारांसाठीच आहेत. पुरुष उमेदवार येथे अर्ज करू शकत नाहीत. यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरावा तसेच या पुढील भरतीचे सर्व अपडेट बघण्याकरता आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.